नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे. राज्यभरामध्ये आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान जोरदार पावसाची शक्यता काही जिल्ह्यांमध्ये आहे. तर आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीचा परिसर आज दुपारनंतर होणाऱ्या पावसाचा. तर किनारपट्टीला आज दुपारनंतरचे जर वातावरण बघितले तर दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये सावंतवाडी, ओरस, कणकवली या ठिकाणी पाऊस जोर जास्त आहे, मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. मालवण, देवगडकडे हलक्या मध्यम सरी, राजापूर, मूर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे दुपारच्या दरम्यान. आणि दुपारनंतर जर बघितलं तर दुपारनंतर या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी, सायंकाळच्या दरम्यान देखील पावसाची शक्यता आहे. रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतोय. आता रत्नागिरीचा जर परिसर बघितला तर लांजा, रत्नागिरी, जयगड हा जो काही परिसर आहे, रत्नागिरी आणि जयगड या परिसरामध्ये जोर थोडा जास्त आहे. मुसळधार पाऊस माखजन, देवरुख, शितूर या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरी, भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. तर हा जो परिसर आहे चिपळूण, दाभोल, दापोली मध्यम सरी आणि खेड, महाबळेश्वरचा परिसर, महाड आणि माणगाव या परिसरामध्ये पाऊस जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय. या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो खेड, महाबळेश्वर, महाड आणि माणगावकडे. तसेच इकडे दापोली आणि हरिहरेश्वरकडे जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. आता रायगड जिल्ह्याकडे बघूया काय परिस्थिती आहे. रायगडमध्ये मुरुड, जंजिरा, लवासा, नागोठाणे, अलिबाग, पेन, लोणावळा हा जो परिसर आहे या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता, रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. उरण, पनवेल तसेच इकडे हा जो काही परिसर आहे मुंबईचा, मुंबई, ठाणे, उल्हासनगर, मुरबाड सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे दुपारनंतरच्या वातावरणामध्ये. वसई, विरार, उंबरपाडा, सफाले, वाडा, पालघर, बोईसर या सर्व काही परिसरामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळेल, मात्र जोर थोडा कमी आहे. हलक्या मध्यम सरींची शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते. रात्रीचे वातावरण या ठिकाणी हलक्या सरींचेच आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. तर नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं आज दुपारनंतरचे वातावरण तर नाशिकच्या काही भागांमध्ये जोर जास्त आहे. जोर जास्त आहे. मालेगाव, मनमाड, नांदगाव, सटाणा, देवळा, चांदवड या परिसरामध्ये आपल्याला हलक्या मध्यम सरी, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. येवला तसंच निफाड, सिन्नर, नाशिक सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. कोपरगावकडे मात्र जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय. दुपारनंतर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोपरगाव, शिर्डी, जवळके हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोर थोडा जास्त आहे. संगमनेर आणि अकोलाकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतोय. संगमनेर, अकोलाच्या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी, श्रीरामपूरकडे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. हलक्या सरींची शक्यता आहे. राहुरी, भगूर, पाथर्डी, अहिल्यानगर या ठिकाणी पाथर्डीकडे देखील जोर कमी आहे. गोंडेगाव, काडाज तसंच इकडे नांदूर, जामखेड सर्वत्र या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आज दुपारनंतर आहे. पुणे जिल्ह्याचा परिसर बघितला तर पुण्यामध्ये जुन्नर, कालमोडी या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये पाऊस राहील, मात्र जोर कमी आहे. हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते. दुपारनंतर हलक्या सरींची शक्यता आहे. चाकण, पुणे तसं आसपासचा जो सर्व काही परिसर आहे चाकण, पुणे, सासवड, वेल्हे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये. तसेच पुण्यामध्ये फुरसुंगी, पेठ, वाघोली तसंच दायरी, लावले तसंच कुसगाव हा जो काही परिसर आहे, इंद्री, चाकण, आळंदी सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता पुणे जिल्ह्यामध्ये आहे. आणि मित्रांनो, सातारामध्ये मात्र पुण्यापेक्षाही जोर जास्त आहे. साताराच्या या परिसरामध्ये जोर जास्त बघायला मिळू शकतोय. महाबळेश्वर, कुडपण तसं या ठिकाणी कवठी हा जो काही परिसर आहे, पोलादपूरचा, खारोशीचा या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. जोर जास्त आहे या ठिकाणी. हमरी तसं चोरवणे, दौंडी, वेल्हे या परिसरामध्ये मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. सातारा, कोरेगाव, पुसेगाव, महिमंगड तसंच मोल, दहिवडी सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. आणि मित्रांनो, सोलापूरकडे मात्र जोर थोडा जास्त राहील दुपारनंतरच्या वातावरणामध्ये. तर सोलापूरमध्ये जर बघितलं तर सोलापूरमध्ये दुपारनंतर जोर वाढत आहे. रात्रीच्या दरम्यान देखील काही परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. रात्रीच्या परिसरामध्ये आपल्याला या ठिकाणी सोलापूरच्या उत्तर परिसरामध्ये परांडा, कुर्डुवाडीचा काही परिसर आहे या ठिकाणी पाऊस जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो रात्रीच्या दरम्यान. आणि दुपारनंतर जो पाऊस बघायला मिळेल आपल्याला इंदापूर, अकलूज, पिलीव, मसवड तसं नातेपुतेचा परिसर आहे या ठिकाणी विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतो. काही ठिकाणी या ठिकाणी आपल्याला मध्यम सरी बघायला मिळू शकते. सांगोली, पंढरपूर, इचलगाव, सोलापूर, अक्कलकोटकडे देखील आपल्याला या ठिकाणी मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, आता सांगलीकडे बघूया काय परिस्थिती आहे. सांगली जिल्ह्याचे जर वातावरण बघितले तर सांगलीच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील.
आणि अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही, मात्र हलक्या सरी बघायला मिळू शकतात. सांगली तसंच धुळगाव, नांद्रे, तासगाव, बोरगाव या परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. तसं इकडे देसिंगकडे देखील हलक्या सरी बघायला मिळू शकतात. कोल्हापूरकडे जर बघितलं दुपारनंतरचे वातावरण तर कोल्हापूरकडे देखील पावसाचा जोर कमी आहे. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी होऊ शकतोय जोरदार पाऊस. कोडाली, ईश्वरपूर या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे दुपारनंतरच्या वातावरणामध्ये. तर मित्रांनो, आता मराठवाड्याकडे बघूया काय परिस्थिती आहे. छत्रपती संभाजीनगरकडे या ठिकाणी जोर वाढलेला आहे. धरण क्षेत्राकडे जर बघितलं तर आज दुपारनंतर धरण क्षेत्राकडे बऱ्याच भागामध्ये मध्यम सरींची शक्यता. पैठण झालं, गंगापूर झालं, गंगापूरकडे आणि वैजापूरकडे जोर थोडा जास्त आहे. छत्रपती संभाजीनगर, देवळी, फुलंब्री, कन्नड, सरोळा या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. चाळीसगावकडे देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे, भोकरदनकडे मध्यम सरी, तसंच जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. जालना, शिवनी, अंबड, परतूर या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे. आणि बीड जिल्ह्याकडे जर बघितलं तर बीडकडे बीड, गेवराई, माजलगाव, वडवणी या ठिकाणी देखील दुपारच्या दरम्यान हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात. जोर थोडा कमी आहे या ठिकाणी, मात्र हलक्या मध्यम सरी जास्त भागाकडे बघायला मिळू शकतात दुपारनंतरच्या सायंकाळच्या वातावरणामध्ये. आणि धाराशिवकडे तर कळंब, मासा तसे या ठिकाणी धाराशिव, तुळजापूर, लोहारा, वैराग, बार्शी सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता दुपारनंतर आहे. दुपारनंतर या ठिकाणी पावसाचा जोर थोडा वाढत आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता असून रात्रीच्या दरम्यान काही भागांमध्ये जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो धाराशिवकडे. लातूरमध्ये जर बघितलं, लातूर, औसा, निलंगा, शोणपाल, उदगीर सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतो. पावसाची शक्यता आहे. अहमदपूर, वाला या ठिकाणी जोरदार पाऊस. परभणीमध्ये मात्र मुसळधार पाऊस. परळी, सोनपेठ, गंगाखेड, पूर्णा, परभणी, मनवत, झरीबोरी, जिंतूर, सेलू या परिसरामध्ये मात्र जोरदार पाऊस आज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय. दुपारनंतर या ठिकाणी परभणीकडे बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी आणि सायंकाळनंतर मात्र पावसाचा जोर थोडा वाढत आहे परभणीकडे आणि आसपासच्या परिसरामध्ये. नांदेड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर पूर्णा, बासमत, नांदेड, वागळा, भोकर, पेठुंबरी सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता दुपारनंतरच्या वातावरणामध्ये राहतील. रात्रीच्या दरम्यान जोर थोडा जास्त बघायला मिळू शकते. मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकते नांदेड जिल्ह्याकडे. आणि हिंगोलीकडे सेनगाव, हिंगोली तसेच इकडे हा जो काही परिसर आहे, राजोराचा परिसर आहे, कळमनुरीचा परिसर आहे, इसापूरचा परिसर आहे, सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस. जवळा तसे या ठिकाणी लोणाद्री हा जो काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये आपल्याला हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात. पुसदकडे देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. तर मित्रांनो, आता विदर्भात बघूया काय परिस्थिती आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूरचे आजचे जर वातावरण बघितले तर दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. हलक्या सरी जास्त राहतील. त्यानंतर जो पाऊस वाढत आहे तो रात्रीच्या दरम्यान जोर थोडा जास्त आहे नागपूरकडे. उत्तर भागाकडे जोर कमी आहे. आणि भंडारा जिल्ह्याकडे जर बघितलं तर विजांचा गडगडाट आणि जोरदार पावसाची शक्यता भंडारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज सायंकाळच्या दरम्यान आहे. गोंदियामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. गोंदियाच्या दक्षिण भागाकडे जोर जास्त आहे. साकोली, देवरीकडे मुसळधार पावसाची शक्यता आहे. गडचिरोली जर मध्ये बघितलं तर या ठिकाणी दुपारच्या वातावरणामध्ये बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी तर काही ठिकाणी आपल्याला विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतोय. गडचिरोली, तुमकुम, तुतुडी, आरमोरी या ठिकाणी विजांचा कडकडाट, हलक्या मध्यम सरी. चामोर्शी, जामगावकडे देखील, तसंच इकडे एटापल्ली, मुलचेरा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे हलक्या स्वरूपात. तसंच चंद्रपूरकडे जर बघितलं, चंद्रपूरचा परिसर तर गोंडपिंपरी, राजुरा, चंद्रपूरच्या दक्षिणेला जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय या ठिकाणी. आणि रात्रीच्या दरम्यान जोर कमी होत आहे. सायंकाळच्या दरम्यान चंद्रपूरकडे पावसाची शक्यता आहे. यवतमाळमध्ये जर बघितलं, यवतमाळ जिल्ह्यामध्ये तर पांढरकवडा, घाटंजी, विहीरगाव या ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात. पावसाचा जोर या ठिकाणी कमी स्वरूपातच बघायला मिळू शकतोय. आर्णी, दिग्रज, दरवा, यवतमाळ, कात्री सर्वत्र या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण, अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर वर्धाच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. अधूनमधून हलक्या सरी आणि रात्रीच्या दरम्यान जोर वाढत आहे. रात्री मात्र वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पुलगाव, वर्धा, हिंगणघाट या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, अमरावतीकडे जर बघितलं, अमरावतीचे वातावरण तर अमरावतीमध्ये रात्रीच्या दरम्यान जोर जास्त आहे. आणि सायंकाळच्या दरम्यान जर बघितलं, सायंकाळच्या दरम्यान अंशतः ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरी, रात्री मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. अमरावती, मोजरी, आष्टी, मोर्शी, वरुड, अचलपूर, चिखलदराचा परिसर आहे या ठिकाणी जोर जास्त आहे.
अकोलामध्ये जर बघितलं तर अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर, पाथी, अकोट, तेल्हारा सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस रात्रीच्या दरम्यान आहे अकोलामध्ये. दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ होऊन राहील. सायंकाळच्या दरम्यान पाऊस जोर वाढत आहे. हिंगोलीमध्ये तर या ठिकाणी बघितलं वाशिम जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ होऊन राहील आणि वाशिममध्ये आपल्याला बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय. पातूर, मरसूळ, मालेगाव, मंगळूरपेर, कारंजा, खेडा या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता. वाशिमच्या उत्तर भागाकडे पावसाची शक्यता आहे. आणि मित्रांनो, बुलढाणाकडे जर बघितलं तर देऊळगाव राजा, तस लोणार, मेहकर या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता. असोली, चिखली, तसंच बुलढाणा, मोटाला, खामगाव, मलकापूर सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी, भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आज रात्रीच्या दरम्यान आहे. दुपारनंतर या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये ढगाळ होऊन राहील आणि सायंकाळच्या दरम्यान जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. आणि मित्रांनो, सायंकाळच्या दरम्यान जो जोरदार पाऊस आहे तो खानदेशात आहे. जळगाव आणि धुळे जिल्ह्याकडे, जळगाव, भुसवळ, बोदवड, मलकापूर, तसंच जामनेर, एरंडोल, परोळा, अमळनेर या ठिकाणी विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. धुळे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. धुळे जिल्ह्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तर धुळे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपल्याला पाऊस जास्त बघायला मिळू शकतोय. धुळे, साक्रीकडे जोर कमी आहे. चिमठाणे, दोंडाईचा, शिरपूर, सेंतेकडे हलक्या सरी. नंदुरबारकडे जर बघितलं तर बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ होऊन राहील. नंदुरबारकडे पावसाचा जोर हलक्या मध्यम सरींची शक्यता दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकत आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, कर्णी, नावपूर, विसरवाडीच्या परिसरामध्ये आहे. तर मित्रांनो, आपण बघत आहोत आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा हवामान अंदाज. त्यासाठी तुमच्या विभागाचे नाव आम्हाला कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून आपण सविस्तर तुमच्या विभागाचा हवामान अंदाज सांगू.